नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नांदूर येथे भव्य राजगृह बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा संपन्न. आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते अनावरण. नाशिकच्या कळवण तालुक्यातील नांदूर येथे भव्य राजगृह बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते या बुद्धविहाराचे उद्घाटन व मूर्तींचे अनावरण करण्यात आले. बुद्धविहारात पूजनीय भंते यांच्या उपस्थितीत विधिवत धार्मिक पूजन करून भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्तींची स्थापना करण्यात आली. उद्घाटनानिमित्त गावातून बैलगाडीच्या रथातून आनंदराज आंबेडकर यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यात भीम अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या प्रसंगी आयोजित छोटेखानी सभेचे अध्यक्षस्थान स्थानिक आमदार नितीन पवार यांनी भूषवले होते. या सोहळ्याचे नेटके नियोजन अध्यक्ष गौतम आहिरे, कार्याध्यक्ष संतोष आहिरे, सचिव गणेश आहिरे, उपाध्यक्ष संदीप आहिरे आणि समस्त आहिरे परिवार नांदुरी यांच्या वतीने करण्यात आले होते. आवाज एन न्यूज मराठी, नांदुरी, कळवण, नाशिक. तेव्हा या देशामध्ये एकच नाव राहणार, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. हे लक्षात घ्या. कारण आपण पाहिलं, देशाचा इतिहास पाहिला, हजारो राजघराणी झाली. अनेक राजघराणींनी देशामध्ये अनेक छोट्या छोट्या त्याने या देशामध्ये बौद्ध धर्म वाढवला. तथागतानंतर या देशामध्ये बौद्ध धर्माचं परिवर्तनाचे चक्र फिरवलं आणि संपूर्ण देश हा बौद्धमय केला. एवढंच नव्हे तर आपल्या मुलांना परदेशामध्ये संपूर्ण आशिया त्याने बौद्धमय केला आणि त्यामुळेच आज सुद्धा सम्राट अशोकाचं नाव